तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MWCचं युनिट 2 चालू करतोय, जे की आहे बेसिक्स ऑफ मोबाईल कम्युनिकेशन सिस्टीम. होप तुम्ही पहिले युनिट पाहून आला असाल आणि ते तुम्ही क्लिअर केलं असेल, त्याच्या नोट्स पाहिल्या असतील आणि PYQ जे मी दिलेले आहेत व्हिडिओ तेच केलेले असतील आणि डायग्रामही केलेले असतील. तर आता आपण युनिट 2 कडे वळतोय. तर आपलं हे युनिट आहे 18 मार्कसाठी. पण याचा सिलेबस जो आहे तो फक्त 3 पॉइंट मध्ये आहे. जसं की तुम्ही इथे पाहू शकता. हा युनिट 2 चा सिलेबस आहे आणि 2.1, 2.2 आणि 2.3 असे 3च पॉइंट तुम्हाला या युनिटमध्ये 18 मार्कसाठी पाहिजे आहे. आता या युनिटला 18 मार्क आहेत आणि 3 पॉइंट आहे, म्हणून या युनिट मधला जर तुम्हाला 18 पैकी 18 मार्क या युनिट कडून पाहिजे असतील तर एकही टॉपिक स्किप करायचा नाही. तिन्ही टॉपिक खूप सोपे आहेत. मी तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे, म्हणून आपली सिरीज ही आहे ती कंटिन्यू पाहत राहा. आपले व्हिडिओ बघून अभ्यास करा आणि होप तुम्ही 5व्या सेमिस्टरची मुलं हा व्हिडिओ आत्ता पाहत असतील आणि त्यांनी प्रिपरेशन चालू केलेलं असेल, तर त्यांना 90% त्यांनी स्ट्रॅटर्जी त्यांची ठेवली असेल, होप करते मी. आता आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला 2.1 पाहणार आहे. तर इंटरफरन्स आहे, तर आपल्याला पाहायचं आहे को चॅनल इंटरफरन्स आणि ऍडजसंट चॅनल. हे 2 प्रकारचे इंटरफरन्स आहेत, ते आपल्याला पाहिजे आहेत. तर पहिल्यांदा तर आपण काय पाहणार, इंटरफरन्स म्हणजे काय. इंटरफरन्स म्हणजे 2 गोष्टी सुरळीत चाललेल्या असल्यास त्यास काहीतरी व्यथा येणं किंवा नॉईस. आपण जसं की कम्युनिकेशन मध्ये पाहतो, एकीकडून सिग्नल दुसरीकडे ट्रान्सफर होतो आणि त्यामध्ये नॉईस ऍड होतो, म्हणजेच इंटरफरन्स होतो. तर त्याची डेफिनेशन तुम्ही काय लिहिणार, इंटरफरन्स इज अ अनवॉन्टेड इफेक्ट. अनवॉन्टेड इफेक्ट आहे ऑदर सिग्नलचा ऑन अ डिझायर कम्युनिकेशन सिग्नल इज डिग्रेड द क्वालिटी ऑफ कम्युनिकेशन अँड मेक कॉज नॉईस, कॉल ड्रॉप अँड डेटा एरर इन द मोबाईल सिस्टीम. इंटरफरन्स जो आहे तो अनवॉन्टेड इफेक्ट आहे, जो आपला म्हणजे आपलं कम्युनिकेशन जे चालू आहे त्याच्यात जर बाहेरून जर दुसरा सिग्नल जर मिक्स झाला, त्यामुळे जी आपली क्वालिटी आहे कम्युनिकेशनची ती कमी होते, नॉईस ऍड होतो किंवा कधी कधी कॉल कट होतो, कॉल अडकत आपल्याला ऐकू येतं. तर ती इंटरफरन्सची कारणं आहेत. तर त्याचे 2 इंटरफरन्स होप तुम्हाला कळलं असेल. तर त्याचे 2 प्रकार आहेत आता इथे. पहिला म्हणजे आहे को चॅनल इंटरफरन्स आणि दुसरं आहे ऍडजसंट चॅनल. हे लक्षात ठेवायचं आहे. कधी कधी एक्झाम मध्ये 2 मार्क्ससाठी क्वेश्चन येतो की स्टेट द टाइप ऑफ इंटरफरन्स. इंटरफरन्सचे टाईप लिहायचे, जस्ट 2 मार्क. पण तुम्हाला जर चांगले मार्क्स पाहिजे असतील तर तुम्हाला एक मार्क जो आहे तो महत्वाचा असतो. त्याच्यामुळे तुम्ही संपूर्ण गोष्टी नीट करायच्या आहेत. इझी गोष्टी आहेत, जस्ट तुम्ही नीट करायच्या आहेत. आता हे 2 आपल्याकडे इंटरफरन्स आहेत. आता आपण पहिल्यांदा पाहूया की को चॅनल इंटरफरन्स म्हणजे काय. आता को चॅनल इंटरफरन्स म्हणजे काय, आपण मागच्या काही व्हिडिओमध्ये एक कन्सेप्ट पाहिली, ती म्हणजे फ्रिक्वेन्सी रियूज. फ्रिक्वेन्सी रियूज म्हणजे काय, तर 2 सेल ही सेम फ्रिक्वेन्सी रियूज करत होते, पण ते ठराविक अंतरावर होते, ठराविक डिस्टन्सवर होते ते दोन्ही. पण आता ते तशी यूज करतोय आपण आणि त्यात इंटरफरन्स येतोय, तो म्हणजे को चॅनल इंटरफरन्स. आता त्याची डेफिनेशन काय आहे बघू. When 2 or more cell used same frequency channel, 2 किंवा 2 पेक्षा जास्त जी सेल्स आहेत, लांब लांब आहेत, त्या सेम फ्रिक्वेन्सी यूज करत आहेत, दे आर कॉल्ड को चॅनल सेल्स. आणि त्या सेल्सला आपण म्हणतो को चॅनल सेल्स. द इंटरफरन्स कॉज्ड बाय सिग्नल कमिंग फ्रॉम दिस सेल इज नोन ॲज अ, जे सेम फ्रिक्वेन्सी यूज करतो त्याला आपण म्हणतो को चॅनल सेल्स. आणि त्या सेल्समध्ये जो इंटरफरन्स येतो किंवा त्या सेल्समध्ये जो इंटरफरन्स येतो त्याच्या थ्रू जो त्याच्यात त्या इंटरफेसला आपण काय म्हणतो, इंटरफरन्सला आपण काय म्हणतो, तर को चॅनल इंटरफरन्स म्हणतो. ही होती आपली को चॅनल इंटरफरन्सची डेफिनेशन. आता इन सेल्युलर कम्युनिकेशन फ्रिक्वेन्सी आर रियुज्ड. आपण रियूज का करतो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं. आपण रियूज करतो का, तर आपल्याला फ्रिक्वेन्सी ज्या आहेत त्या लिमिटेड आहेत आणि आपल्याला जास्तीत जास्त युजरनी ती यूज करावी, हा आपला हेतू आहे. त्याच्यामुळे आपण सिस्टीमची कॅपॅसिटी वाढवायच्या दृष्टीने ज्या फ्रिक्वेन्सी रियूज करतो आपण. हावेवर रियूज क्रिएट, आणि त्याच्यामुळे इंटरफरन्स होतो बिटवीन सेल्स
जे फ्रिक्वेन्सी, आता एक कन्सेप्ट मी सिंपल लाईन मध्ये तुम्हाला सांगते. को चॅनल इंटरफरन्स म्हणजे काय? को चॅनल इंटरफरन्स म्हणजे ज्या दोन सेल सेम फ्रिक्वेन्सी यूज करतात आणि त्या दोन सेल्समध्ये किंवा ज्या ज्या सेल्स सेम फ्रिक्वेन्सी यूज करतात त्या सेल्समध्ये इंटरफरन्स येतो, त्या इंटरफरन्सला आपण म्हणतो को चॅनल इंटरफरन्स. बस एवढंच आहे को चॅनल इंटरफरन्स म्हणजे. आता इथे तुम्ही पाहू शकता, ही एक सेल आहे आणि ही एक सेल आहे. ही ह्या आणि ही 4 सेल आहेत आपल्याकडे आणि ह्या चारही सेल ज्या आहेत त्या सेम फ्रिक्वेन्सी यूज करत आहेत. कारण त्या ठराविक डिस्टन्सवर आपण ठेवलेले आहेत. ठराविक डिस्टन्स जे काढलेला आहे रूटचा आपण, त्या डिस्टन्सवरती ह्या सेल आहेत. ह्या सेल आहेत को चॅनल सेल्स. आणि जर ह्यांच्या कम्युनिकेशन मध्ये किंवा दोन ह्याच्यात जर इंटरफरन्स आला तर आपण काय म्हणणार? तर आपण म्हणणार तिथे को चॅनल इंटरफरन्स आला. आता इथे आपण पाहिलं डी म्हणजे डिस्टन्स आहे दोन्हीच्या मधलं आणि आर म्हणजे रेडियस आहे. हा जो आपण सर्कल आहे या सर्कलची रेडियस म्हणजे आर. रेडियस ऑफ द सेलची रेडियस म्हणजे ही जी सेलची रेडियस आहे ती म्हणजे आर. आता को चॅनल इंटरफरन्स येतोय हे आपण पाहिलं. आता को चॅनल इंटरफरन्स कमी कसा करायचा? आपण तो इंटरफरन्स जो आहे तो कमी कसा करणार? आता आपण 3 पॉइंट बघणार आहे. 3 प्रकारे आपण कमी करू शकतो. पहिलं तर काय करू शकतो? इन्क्रीज द डिस्टन्स बिटवीन को चॅनल सेल. आता समजा ह्या 2 सेल आहेत. ह्या 2 सेल पकडू आपण आणि ह्या 2 सेलमध्ये इंटरफरन्स येतोय. तर आपल्याला तो कमी करायचा आहे. तर आपण पहिल्यांदा तर काय ट्राय करून बघणार? ही सेल जी आहे ती इथे घेणार. ही सेल एक पकडू. ह्या सेल मधलं आपण काय केलं? डिस्टन्स वाढवलं. पहिला पॉइंट आपण पाहिला. इन्क्रीज केलं आपण 2 चॅनल मधलं ही डिस्टन्स. त्याच्यामुळे ग्रेटर सेपरेशन झाल्यामुळं इंटरफरन्स जो आहे तो कमी होण्याचे चान्सेस वाढले. आता दुसरं काय केलं यांनी? इन्क्रीज द डी आर रेशो. डी म्हणजे डिस्टन्स, आर म्हणजे रेडियस. जी सेलची रेडियस आहे ती कमी केली आणि डिस्टन्स आहे ते वाढवलं. इफ द डी आर इन्क्रीजेस, जर तो रेशो वाढला तर जो आहे तो इंटरफरन्स कमी होणार आहे. डी म्हणजे डिस्टन्स आहे, आर म्हणजे सेलची रेडियस आहे. आता तिसरा ऑप्शन काय आपण ट्राय केला? डू नॉट इन्क्रीज द ट्रान्समीटर पॉवर. आता प्रत्येक आपण जसं की मागच्या व्हिडिओमध्ये आपण बेसिक्स मध्ये पाहिलेलं आहे की प्रत्येक सेलमध्ये एक एक बेस स्टेशन असतं आणि बेस स्टेशनचा प्रत्येक अँटिना असतो. प्रत्येक सेलमध्ये हा अँटिना असतो आणि तो जो अँटिना आहे तो अँटिनाची जी पॉवर आहे ती आपण कमी केली, लिमिटेड पॉवर ठेवली, पॉवर कमी केली. त्याच्यामुळे पण इंटरफरन्सचा जो रेट होता तो कमी झाला. इन्क्रीज ट्रान्समीटर पॉवर म्हणजेच इन्क्रीज बोथ डिझायर अँड इंटरफेसिंग सिग्नल, सो इट नॉट रिड्यूस को चॅनल इंटरफरन्स. जर आपण पॉवर वाढवली तर को चॅनल इंटरफरन्स कमी होणार नाही. त्याच्यामुळे आपण पॉवर जी आहे ती मापात ठेवणार आहे, वाढवणार नाही, जेवढी पाहिजे तेवढीच ठेवणार आहे. आता इम्पॉर्टंट पॉइंट काय को चॅनल मध्ये लक्षात ठेवणार तुम्ही? तर को चॅनल इंटरफरन्स इज इंडिपेंडेंट ऑफ अ ट्रान्समीटर पॉवर. को चॅनल इंटरफरन्स जी आहे ती ट्रान्समीटर पॉवरवर डिपेंड नाहीयेच. तो कशावर डिपेंड आहे? तर सेलच्या रेडियसवर आणि को चॅनल मधल्या डिस्टन्स. हा पॉइंट आपण घ्यायचाच आहे, कन्सिडर करायचाच आहे. रिड्यूस, जर तुम्हाला आता पेपरमध्ये प्रश्न कसा विचारतात की तुम्ही को चॅनल काय आहे इंटरफरन्स हा एक विचारतात आणि ऑर किंवा अँड हाऊ टू रिड्यूस, कसा कमी करू शकता? तर तुम्ही हे 3 पॉइंट लिहायचेत आणि मग अशी मी दिली ती ही डेफिनेशन लिहायची आहे, हे लिहायचंय आणि ही डायग्राम काढायची आहे तुम्ही जेव्हा तुम्हाला को चॅनल इंटरफरन्स विचारला जातो तेव्हा. आणि इम्पॉर्टंट पॉइंट लिहायचा आहे की ट्रान्समीटर पॉवरवर डिपेंड नाहीये. कशावर डिपेंड आहे? को चॅनल इंटरफरन्स जो आहे तो डिपेंड कशावरती आहे? तर तो आहे सेलच्या रेडियस वरती आणि 2 को चॅनलच्या डिस्टन्स मध्ये. आता आपल्याला को चॅनलचा रेशो विचारला. को चॅनल रेशो कशाने इंडिकेट? महत्वाचे पॉइंट आहेत. मी जसं जसं पुढे जाते तसं तसं तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा. जे स्लाइड वरती आहे ते लिहून घ्या, जे तुम्हाला महत्वाचं वाटते ते लिहून घ्या. मी तर तुम्हाला सांगतेच की काय करायचंय काय नाही. व्हिडिओ स्टॉप करा आणि सर्व नोट डाऊन करा. जर तुम्हाला चांगले मार्क्स हवे असतील तर तुम्ही जोपर्यंत स्वतःच्या हाताने लिहिणार नाही तोपर्यंत तुम्हाला जास्त रिमाइंड होणार नाही. तुम्ही पाठ करचाल नोट्स बघून.
किती दिवस करचाल. पाठ केलेला जास्त वेळ लक्षात राहा. जेव्हा तुम्ही स्वतःहून लिहून काढचाल, एकदा दोनदा वाचचाल, त्याच्यावरती चर्चा करचाल तुमच्या मित्रांसोबत, तेव्हा तुमचं पक्क ध्यानात राहणार आहे. आता को चॅनल रियूज रेशो हा कशाने दर्शवतो आपण? क्यूने. आता तो काढायचा कसा? द को चॅनल रियूज रेशो. को चॅनल रियूज रेशो म्हणजे दोन जे चॅनल आहेत त्याच्यामधला रेशो कसा काढायचा? तर आपण हा फॉर्म्युला आधी पण पाहिलेला आहे. क्यू इज इक्वल टू डी बाय आर किंवा ऑर आपण जस्ट √3n घ्यायचा आहे. तर आपल्याकडे क्वेश्चन मध्ये ज्या व्हॅल्यू दिलेल्या असतील एक्झाम मध्ये त्या आपण प्लेस करायच्या. जर आपल्याला डी आणि आर दिलेला आहे तर आपल्याला एवढाच फॉर्म्युला घ्यायचा आहे. जस्ट आपल्याला एन ची व्हॅल्यू असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला घ्यायचा आहे. आता इथे क्यू काय आहे आपण पाहिला, को चॅनल रियूज रेशो आहे, डी डिस्टन्स आहे, आर म्हणजे सेलची रेडियस आहे आणि एन म्हणजे क्लस्टर साईज. हे आपण पहिल्या चॅप्टर मध्ये पाहिलेलं आहे. नंतर आता आपण क्यूचा इफेक्ट पाहणार आहे. जर क्यू हा स्मॉल असेल तर क्लस्टरची साईज पण स्मॉल असणार आहे, पण त्यावेळेस तुमच्या सिस्टीमची कॅपॅसिटी जी आहे ती हाय असणार आहे आणि को चॅनल इंटरफरन्स पण हाय असणार आहे. आता को चॅनल इंटरफरन्स हाय हा आपला डिसएडव्हान्टेज झाला, बट तिथं आपली सिस्टीमची कॅपॅसिटी सुद्धा वाढलेली आहे. आता लार्ज क्यू जर आपण घेतला तर क्लस्टर साईज आपली लार्ज असणार आहे, लोअर को चॅनल्स असणार आहेत, लोअर को चॅनल इंटरफरन्स होणार आहे इथं, बट सिस्टीमची कॅपॅसिटी जी आहे ती आपली कमी राहणार आहे. हा आपला एक्झाम मध्ये जर रियूज रेशो जर तुम्हाला विचारला तर हा फॉर्म्युला लिहायचा आहे. क्यू ने डिनोटेड करतो अशी एक सेपरेट स्टार्टिंगला लाईन लिहायची आहे. नंतर हे लिहायचे आहेत पॅरामीटर, जे की आपण आधीच्या व्हिडिओमध्ये तुमच्या आता पाठ झाले असतील ऑलमोस्ट. आणि क्यूचा इफेक्ट लिहायचा आहे की क्यू जेव्हा स्मॉल असतो तेव्हा कोणत्या कंडिशन असतात आणि क्यू जेव्हा लार्ज असतो तेव्हा कोणत्या कंडिशन्स असतात. आता आपण पाहूया की सिस्टीमची कॅपॅसिटी. द टोटल नंबर ऑफ डुप्लेक्स चॅनल इन अ सेल्युलर सिस्टीम म्हणजे टोटल सिस्टीम मध्ये आपल्या चॅनल्स किती आहेत ती आपल्या सिस्टीमची कॅपॅसिटी. जसं की आपण स्टार्टिंगच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, सिस्टीमच्या कॅपॅसिटीचा फॉर्म्युला आपण पाहिलेला आहे. नंतर इक्विव्हॅलेंटली आपल्याकडे जर दुसरे पॅरामीटर्स गिव्हन असतील, जसं की आपल्याकडे टोटल नंबर ऑफ चॅनल दिलेले असतील किंवा टोटल नंबर ऑफ चॅनल पर सेल दिलेले असतील, त्याच्यानुसार तुम्ही हे फॉर्म्युले पुट करून हे फॉर्म्युले जस्ट नोट डाऊन करा. मी तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये सिस्टम कॅपॅसिटी कसं काढायची हे नीट सांगितलेलं आहे, तो व्हिडिओ एकदा पहा. इथे जस्ट डेफिनेशन लक्षात ठेवा, सेम डेफिनेशन आहे आय थिंक. आता आपण क्वेश्चन पाहणार आहे की क्वेश्चन कसा आलता. आता एक्झाम्पल 1 आपल्याकडे काय आहे, हा आलेला आहे विंटर 15ला 4 मार्कसाठी. डिफाईन को चॅनल सेल. आता को चॅनल सेल काय आहे ही सांगायची. जसं की तुम्ही पाहिलं ज्या सेम फ्रिक्वेन्सी यूज करतात ती आहे को चॅनल सेल, ती लिहायचं तुम्ही 2 मार्कसाठी. नंतर डिटरमाइन डिस्टन्स फ्रॉम नियरेस्ट को चॅनल सेल. रेडियस दिलेली आहे, रेडियस आहे 0.64 किलोमीटर अँड को चॅनल रियूज फॅक्टर ऑफ आता इथे क्वेश्चन अर्धा झाले का मला कळा नाही. ठीक आहे, आपण आधी आन्सर वरून पाहूया. आपल्याकडे इथं हा फॉर्म्युला आपण पहिल्यांदा आपल्याला काय विचारले, रियूज रेशो विचारलाय का नाही. मग आपण क्यू घेणार, क्यू डी आर ह्याच्या व्हॅल्यू पुट नाही, आपल्याला जस्ट रेडियस घेऊन आहे आणि इथे 12, हा 12 खाली झालाय चुकून माझ्याकडून, फॅक्टर 12 आणि ही व्हॅल्यू आपण पुट करणार आहे. आपल्याला डी काढायचा आहे. आपल्याला क्यू जो आहे तो 12 गिव्हन आहे, हा गिव्हन आहे आणि हा गिव्हन आहे, आपल्याला हा फाइंड करायचा आहे. तर इथं फॉर्म्युल्यात आपण पुट करतोय व्हॅल्यू, क्यूची केली आपण ही आणि जस्ट तो फॉर्म्युला सॉल्व्ह करून आपल्याला डी फाइंड करायचा आहे. हा इतका सोपा क्वेश्चन. जस्ट तुम्ही कोणता फॉर्म्युला लक्षात ठेवला, क्यू इज इक्वल टू डी बाय आर. आता तुम्हाला फायदा कुठे होणार, जेव्हा थेरीत जरी एखादा प्रश्न आला तरी तुम्ही हा फॉर्म्युला लिहू शकता 4 मार्क आणि ह्याचा प्रश्न 4 मार्क्सलाच येणार आहे. जर तुम्हाला थेरीत हा क्वेश्चन आला तर तुम्ही फॉर्म्युला लिहिचाल आणि जस्ट ते वेअर हे जे आहे इथं, हे जे आहे वेअर, हे पॉइंट लिहायचे आहे जस्ट, आणि एक डेफिनेशन जरी लिहिली तरी तुम्हाला 3 मार्क कन्फर्म मिळणार. आणि जरी तो क्वेश्चन जरी तसा आपल्याला MCQ ला आला तर तुम्हाला 4 आउट ऑफ मार्क भेटणार. जस्ट कॅल्क्युलेशन नीट करा, कॅल्क्युलेटर आहे तुमच्याकडं, इझी कॅल्क्युलेशन आहे, मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असंच काहीतरी करायचं असणार तुम्हाला आणि डी निघलेला आहे. इतकं सोपं आहे. हे सॉल्व्ह करा तुम्ही एकदा स्वतः
एक्झाम्पल सॉल्व्ह करून पहा. आता हे एक्झाम्पल जे आहे हे मी तुमच्यासाठी देते. S15 समर 15चे एक्झाम्पल आहे हे पण 4 मार्क्ससाठी विचारलेलं आहे. इथे काय आहे, कॅल्क्युलेशन सिस्टीम कॅपॅसिटी, कॅल्क्युलेट करायची सिस्टीमची कॅपॅसिटी तुम्हाला. क्लस्टरची साईज तुम्हाला दिली n आणि चॅनल्स दिलेत 72 आणि कॅल्क्युलेट टोटल सिस्टीम कॅपॅसिटी इफ 14 सच क्लस्टर्स, 14 क्लस्टर्स आहेत, प्रत्येक क्लस्टरची साईज 7 आहे आणि 72 आहेत एका सेलमध्ये चॅनल. तर सिस्टीमची कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करा तुम्ही. होप तुम्ही मागचे व्हिडिओ पण पाहिलेलेच असतील. तुम्हाला फॉर्म्युला मी सांगते, ठीक आहे. C इज इक्वल टू K M N हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट करा. इथे मल्टिप्लिकेशन आहे तिन्हीच्या मध्ये. आणि आता कशाचं काय तुम्ही फाइंड आउट करणार, K म्हणजे काय, M म्हणजे काय नाही, आपले मागच्या व्हिडिओ बघून आणि त्यानुसार तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये मला याचा आन्सर सांगाल. आता आपण जे आहे तो को चॅनल इंटरफरन्स पाहिलेला आहे. तर आपल्याला को चॅनल पाहायचा होता पहिला, तो आपण पाहिलेला आहे ऑलमोस्ट. आपण त्याची डेफिनेशन पाहिली, आपण त्याची डेफिनेशन पाहिलेली आहे इथे. परत ही म्हणजे एक अंडरस्टँड करण्यासाठी डायग्राम ही एक्झाम मध्ये सुद्धा काढू शकता की को चॅनल सेल म्हणजे काय किंवा कसे असतात, आणि हे त्याच्या खाली लिहायचं आहे डायग्रामच्या. नंतर आपण ते हे पण पाहिलं काय, हे पण पाहिलं आणि ते कमी कसं करणार हे पण पाहिलेलं आहे. परत त्याचा रेशो पण पाहिला रियूजचा, आणि त्याच्यावर त्याच्या सिस्टीमची कॅपॅसिटी आणि तो कमी कसा करणार, किंवा त्याच्यावरचे एक्झाम्पल पण आपण पाहिलं की त्याच्यावरती एक्झाम्पल कसं येणार. आता आपण पाहतोय ऍडजसंट चॅनल इंटरफरन्स. आता इथे डेफिनेशन, ऍडजसंट चॅनल म्हणजे काय, असे 2 चॅनल आहेत शेजारी शेजारी, असे समजा एक 90चा आहे आणि एक 91चा आहे. 90 91 असे शेजारी शेजारी चॅनल्स आहेत, पण ते सेम फ्रिक्वेन्सी यूज करत नाहीत. एकाची फ्रिक्वेन्सी 90, एकाची 91, असं लक्षात ठेवा. पण त्यांच्यात इंटरफरन्स होतोय. तर आपण पाहूया डेफिनेशन. द इंटरफरन्स कॉज्ड बाय सिग्नल हुज फ्रिक्वेन्सी आर क्लोज. क्लोज म्हणजे मी जसं म्हणलं 90 आहे 91 आहे, क्लोज आहे, किंवा 1 किंवा 2 असं लक्षात ठेवा. 1 आहे 2 आहे, क्लोज आहे, ती म्हणतो आपण त्याला ऍडजसंट आहेत टू द डिझायर सिग्नल फ्रिक्वेन्सी इज. आणि त्याच्यामध्ये जो इंटरफरन्स होतोय, ज्या फ्रिक्वेन्सी क्लोज आहेत 1 आहे आणि 2 आहे, त्या क्लोज आहेत, त्याच्यामध्ये जो इंटरफरन्स होतोय त्या इंटरफरन्सला आपण म्हणतो ऍडजसंट चॅनल इंटरफरन्स. ऍडजसंट म्हणजे क्लोज आणि को म्हणजे सेम फ्रिक्वेन्सी यूज करणारे. द इंटरफरन्स अकर बिकॉज प्रॅक्टिकल रिसिव्हर डू नॉट हॅव अ परफेक्ट फिल्टर. आता जो रिसिव्हर आहे त्याच्याकडे परफेक्ट फिल्टर म्हणजे जो रिसिव्ह फ्रिक्वेन्सी करतो त्याच्याकडे फिल्टर नाहीये, किंवा त्याची ट्रान्समिटिंग पॉवर हाय जो ट्रान्समिट करतोय त्याची. ॲज अ रिझल्ट सिग्नल फ्रॉम नेबरिंग चॅनल्स लीक इन टू द डिझायर चॅनल. तर मी तुम्हाला पुढे सांगते, तुम्हाला अजून समजेल ह्या डायग्राम वरून. आता समजा ही डायग्राम आहे, ह्याची फ्रिक्वेन्सी, हे चॅनल आहेत 1 आहे, ह्याची फ्रिक्वेन्सी 2 आहे असं समजूया आपण, आणि ह्याची फ्रिक्वेन्सी 3 आहे. हे वरचं लक्षात घेऊ नका तुम्ही, हे जस्ट समजा. ऍडजसंट चॅनल इंटरफरन्स ह्याच्यामध्ये येतो, इथं पाहू शकता तुम्ही. का तर हे क्लोज आहेत म्हणून याच्यामध्ये इथं हा झाला इंटरफरन्स, हा झाला इंटरफरन्स, ठराविक इंटरफरन्स हा ऍड होतो. का तर ते क्लोज आहेत आणि त्याचे जे फिल्टर आहेत ते फिल्टर प्रॉपरली वर्क करत नाहीत, किंवा वीक आहेत फिल्टर त्याचे. त्याच्यामुळे सिग्नल जो आहे तो फिल्टर प्रॉपर होत नाही, फिल्टर मधून तो लीक होतोय. त्याच्यामुळे तो फ्रिक्वेन्सी इकडे तिकडे होऊन जो इंटरफरन्स येतो त्याला आपण म्हणतो ऍडजसंट चॅनल इंटरफरन्स. आता तुम्हाला प्रॉपर डेफिनेशन तुम्ही ही लिहू शकता एक्झाम मध्ये, ही लिहू शकता, ही पूर्ण ह्याच्या खालची ही लाईन सुद्धा लिहू शकता तुम्ही. जर हे तुम्ही ही डायग्राम एक्झाम मध्ये जर तुम्हाला असा प्रश्न आला की ऍडजसंट चॅनल इंटरफरन्स डिफाईन करा 2 मार्क्ससाठी, तर तुम्ही जस्ट ही डेफिनेशन लिहिली तरी चालेल आणि जस्ट 3 ट्रायंगल काढून त्याच्यामध्ये इंटरफेस झालेलं शो करायचं आहे. ही जी दाखवायची आहे ती आहे फ्रिक्वेन्सी, ही आहेत चॅनल्स, लाईक दिस. आता ह्याच्यामध्ये एक कन्सेप्ट आहे नियर फार इफेक्ट. नियर फार इफेक्ट कशामध्ये कन्सेप्ट आहे हे लक्षात ठेवा, ऍडजसंट मध्ये, को चॅनल मध्ये नाही. नियर फार इफेक्ट कोणामध्ये येतो तर ऍडजसंट मध्ये येतो. आता तो काय आहे, ऍडजसंट चॅनल इंटरफरन्स बिकम सेव्हरल व्हेन an adjacent channel user is located very close to the receiver
दिस फिनोमिनॉन इज कॉल्ड ॲज अ नियर फार इफेक्ट. आता समजा इथे बेस स्टेशन आहे. एक मिनिट मी तुम्हाला इथे दाखवते. इथे हे बेस स्टेशन आहे आपल्या सेल मधलं. हा अँटेना आहे आपला आणि एक युजर जो आहे तो इथे आणि एक आहे तो इथे. आता हा जवळ आहे आपला आणि हा जो आहे तो लांब आहे. हे ए डिस्टन्स आहे आणि आपलं हे जे आहे ते बी डिस्टन्स आहे. आता जो ह्याचा सिग्नल असणार आहे याचा, तो ऑफकोर्स इथे जेव्हा येईल तो स्ट्रॉंग सिग्नल असणार आहे, का तर डिस्टन्स जो आहे तो कमी आहे. आणि जो ह्याचा सिग्नल असणार आहे तो वीक होणार आहे जोपर्यंत इथे येईल तोपर्यंत. तर नियर फार इफेक्ट मध्ये आपण काय काय करतो किंवा ह्याची ट्रान्समिटिंग पॉवर आपण वाढवतो आणि ह्याची ट्रान्समिटिंग पॉवर आपण कमी ठेवतो किंवा मॉडरेट ठेवतो. जेवढी रिक्वायर आहे तेवढीच ठेवतो आणि ह्याची आपण इन्क्रीज करतो. तो आहे आपला नियर फार इफेक्ट. आता त्याची डेफिनेशन कशी लिहिणार तुम्ही? वेन अ नियर बाय ट्रान्समीटर with a strong signal captures the receiver and interference with the desired signal from a distance. आता डेफिनेशन मध्ये तुम्ही पाहू शकता, वेन अ नियर बाय ट्रान्समीटर, आता हा ट्रान्समीटर आहे आपला, हे सिग्नल याला पाठवतोय, तो स्ट्रॉंग सिग्नल कॅप्चर करतोय रिसिव्हर, स्ट्रॉंग सिग्नल घेतोय ह्याच्याकडून आणि इंटरफरन्स विथ अ डिझायर सिग्नल. आता हा डिस्टन्स ट्रान्समीटर आहे, हा लांब ट्रान्समीटर आहे आपला आणि ह्याच्याकडे येताना जो वीक सिग्नल होते आणि त्याच्यामध्ये इंटरफेरन्स अकर होतंय, त्याला आपण म्हणतो नियर फार इफेक्ट. आता आपण को चॅनल मध्ये पाहिलं की को चॅनल मध्ये जेव्हा इंटरफरन्स येतो तेव्हा तो आपण कमी कसा करतो. आता आपण ऍडजस्टंट मध्ये इंटरफरन्स येतो तेव्हा तो कमी कसं करणार ह्याच्या मेथड्स पाहणार आहे. इथे आपल्याकडे सध्या 2 मेथड्स आहेत, केअरफुल फिल्टरिंग. आता केअरफुल फिल्टरिंग म्हणजे आता ही फ्रिक्वेन्सी आहे, एक मिनिट, हा हीच आहे, याच स्लाइड वरती पाहूया आपण. आता ह्या फ्रिक्वेन्सी आहेत आणि इथं हे अशी क्लिअरफुल फिल्टरिंग झाली पाहिजे. इकडचे सिग्नल इकडेच राहिले पाहिजेत, इकडचे सिग्नल इकडेच राहिले पाहिजेत. फिल्टरिंगच्या थ्रू लीक सिग्नल नाही झाला पाहिजे. एकदम प्रॉपर फिल्टरिंग करायची आपल्याला. हाय क्वालिटीचे रिसिव्हर फिल्टर्स वापरायचे आपल्याला. प्रॅक्टिकल बेस स्टेशन यूज. आता प्रॅक्टिकल जेव्हा आपण बघतो तेव्हा बेस स्टेशन जे असतात तर हाय क्यू कॅव्हिटी फिल्टर, आपले जे बेस स्टेशन्स असतात आपले सेल मधले, ते प्रॅक्टिकली आपण जेव्हा बघतो तेव्हा ते हाय क्यू कॅव्हिटीचे फिल्टर्स वापरतात. का वापरतात तर रिजेक्ट करण्यासाठी ऍडजसंट चॅनल, म्हणजे जो शेजारच्या चॅनल मधून आपल्या चॅनलमध्ये सिग्नल येतो तो रिजेक्ट करण्यासाठी किंवा तो रिमूव्ह करण्यासाठी आपण एकदम हाय क्यू कॅव्हिटीचे फिल्टर. हा एक्झामच्या दृष्टीने तुम्हाला जेव्हा एक्झाम मध्ये विचारतात जेव्हा तुम्ही हा शब्द मेन्शन करताल तेव्हा एक्झामिनरला पण चेक करायला असं म्हणजे पेपरवर तुमच्या बॅड इम्प्रेशन पडणार नाही. हाय क्यू कॅव्हिटी फिल्टर लक्षात ठेवा. नंतर दुसरी मेथड काय आहे? केअरफुल चॅनल असाइनमेंट. असाइन चॅनल फ्रिक्वेन्सीज प्रॉपरली, मेंटेन सफिशियंट फ्रिक्वेन्सी सेपरेशन. आता आपण काय करू शकतो अजून? आता आपण काय करणार? चॅनलचे जेव्हा असाइनमेंट करतो आपण, चॅनल जेव्हा एका सेलला देतो त्या सेलमध्ये देताना आपण ठराविक गॅप ठेवणार. जर आपण 1 दिली त्यानंतर आपण 3 शेजारी घेणार, नंतर 5, असं प्रॉपरली असाइन करणार जेणेकरून सफिशियंट फ्रिक्वेन्सी सेपरेशन राहील त्यामध्ये आणि इंटरफरन्स कमी होईल. आता जसं की इथं पाहतोय आपण, ही एक सेल आहे, ही फ्रिक्वेन्सी आहे, ही फ्रिक्वेन्सी आहेत आणि इथं आपण डिस्टन्स ठेवले. हा तर इंटरफरन्स हे आपण हे जेव्हा तुम्हाला मेथड्स विचारताल तेव्हा तुम्ही हे 2 टॉपिक लिहायचे आणि ही डायग्राम मेन्शन करायची म्हणजे करायचीच आहे मार्क्ससाठी. इथे तुम्ही बँड्स किंवा गार्ड बँड्स सुद्धा आपण म्हणतो कधी कधी. इथे डिस्टन्स ठेवायचा आहे, इथे डिस्टन्स ठेवायचा आहे. काय आहे तर फ्रिक्वेन्सी सेपरेशन टू अवॉइड ऍडजसंट चॅनल इंटरफरन्स. हे जे आहेत आपले ते आहेत ऍडजसंट चॅनल्स आणि ही जे फ्रिक्वेन्सी शो करत आहेत ते, हे होता आपला ऍडजसंट चॅनल इंटरफरन्स. होप तुम्हाला हा कळला असेल. आता आपण इथे इफेक्ट काय पाहतोय तर फ्रिक्वेन्सी रियूज आणि क्लस्टर साईजचा काय इफेक्ट होतो ऍडजसंट चॅनल वरती. तर इफ ऍडजसंट चॅनल आर प्लेस्ड टू क्लोज इन फ्रिक्वेन्सी, जर आपण खूप जवळ जर चॅनल्स प्लेस केले, जसं की आपण इथे पाहिलं इथं फ्रिक्वेन्सी मिक्स होत नाही, बट आपण इथे पाहिलं की इथे आपण खूप जवळ प्लेस केले तर त्याच्यामध्ये इंटरफरन्स आलेला आहे. तर त्याच्यामुळे इंटरफरन्स इन्क्रीज झाला जर क्लोज फ्रिक्वेन्सी असतील तर. अ स्मॉल क्लस्टर साइज और इम्प्रॉपर फ्रिक्वेन्सी प्लॅनिंग कॅन इन्क्रीज द ऍडजस्टिंग चॅनल इंटर. जेव्हा क्लस्टरची साईज स्मॉल असेल तेव्हा सेलची साईज पण कमी असणार आहे किंवा
कंजेस्टेड असेल तर त्याच्यामुळे आपला चॅनलचा इंटरफरन्स जो आहे तो वाढणार आहे. आता इथे क्लस्टर साईज म्हणजे आपण कधी लक्षात ठेवायचं, जर एनची साईज जर जास्त असेल तेव्हा इंटरफरन्स कमी असणार आहे आणि एनची साईज जेव्हा कमी असणार आहे तेव्हा इंटरफरन्स जास्त असणार आहे. इन्व्हर्सली लक्षात ठेवा. आता आपण MSBT चे क्वेश्चन्स आहेत. आता आपण मी जसं की तुम्हाला दाखवते सिलेबसमध्ये इथे को चॅनल इंटरफरन्स आणि आपण ऍडजसंट चॅनल इंटरफरन्स पाहिलेला आहे. आता मी तुम्हाला अजून एकदा रिवाइज करते की को चॅनल इंटरफरन्स म्हणजे ज्या दोन सेल सेम फ्रिक्वेन्सी यूज करतात आणि त्याच्यामध्ये काहीतरी अडथळा येतोय तो म्हणजे को चॅनल इंटरफरन्स. आणि ऍडजसंट चॅनल इंटरफरन्स म्हणजे ज्या सेम फ्रिक्वेन्सी यूज नाही करत, ज्या जवळजवळ फ्रिक्वेन्सी यूज करतात किंवा जवळजवळच्या फ्रिक्वेन्सी ज्या आहेत त्याच्यामध्ये जो इंटरफरन्स येतो तो म्हणजे आपला ऍडजसंट चॅनल इंटरफरन्स. आता यातील इफेक्ट किंवा ते कमी कसं करायचं ह्याच्या मेथड तुम्ही ट्रिकली लक्षात ठेवा. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे, एक्सप्लेन मी नीट केलेलंच आहे. तरी त्या ट्रिकली तुम्ही ह्याच्यामध्ये 3 मेथड आहेत की काय करायचं, काय कमी करायचं, काय जास्त करायचं हे प्रॉपरली लक्षात ठेवा. आणि इथे आता MSBTचे क्वेश्चन कसे येतात आपण पाहूया. हा विंटर 9चा क्वेश्चन आहे. तिथं आपल्याला विचारलेलं आहे की इंटरफरन्स स्टेट करा. आता आपल्याला फक्त नाव लिहायचे को चॅनल आणि ऍडजेसन आणि नंतर 2 मार्क्ससाठी काय करायचं तर ती एक्सप्लेन करायची त्यातली एक. तुम्ही को चॅनल करा आणि एक्सप्लेन करताना त्यात काय करणार तुम्ही डेफिनेशन लिहिणार, डायग्राम काढणार, प्लस तुम्ही कशा त्या कमी करणार ते लिहिणार आणि त्यात जर एखादा इफेक्ट असेल किंवा रेशिओ असेल, क्यू फॅक्टर असेल तर तो एक्सप्लेन करणार. तर तुम्हाला भेटणार 4 मार्क. आता विच आर द 2 टाइप्स ऑफ इंटरफरन्स टेकिंग प्लेस इन मोबाईल. इथं पण इंटरफरन्स कोणते दिलेचे सेम क्वेश्चन 13ला आणि एक एक्झाम म्हणजे सेम ॲज इट इज क्वेश्चन आलेला आहे 13ला आपल्या. नंतर खाली काय स्टेट द टाइप ऑफ इंटरफरन्स अँड एक्सप्लेन. सेम क्वेश्चन 19ला आलेला आहे. म्हणजे हा क्वेश्चन बघू शकता तुम्ही रिपीट झालेला आहे. म्हणजे हा तुम्हाला कंपल्सरी करायचाच आहे. करायचा म्हणजे करायचाच आहे. आता इथं काय विचारले तुम्हाला एक्सप्लेन सेल्युलर सिस्टीम इंटरफरन्स. आता इथं तुम्हाला दोन्ही करायचे म्हणजे तुम्हाला इंटरफरन्स सोडायचेच नाहीयेत. हे 4 मार्काला 23ला आता रिसेंट क्वेश्चन आहे. म्हणजे आता इथे बघूया आपण. आता हे टर्म डिफाईन करायला क्वेश्चन आला 4 मार्कला समर 16ला. MSC काय आहे, को चॅनल इंटरफरन्स काय आहे, सिस्टीम कॅपॅसिटी काय आहे. आता हे तुम्हाला ह्या व्हिडिओवरती हे 4 पॉईंट नाही, जेव्हा तुम्ही मागचे व्हिडिओ बघून यायचा तेव्हा तुम्ही हे सर्व सॉल्व्ह करणार आहे. आता विंटर 16 आणि समर 18ला 6 मार्कसाठी क्वेश्चन आहे. डिस्क्राईब द इफेक्ट ऑफ को चॅनल इंटरफरन्स. को चॅनल इंटरफरन्समुळे काय होतंय आणि सिस्टीमच्या कॅपॅसिटीवर कसा इफेक्ट होतोय हे तुम्ही डिस्क्राईब करायचं आहे 6 मार्क्ससाठी. आता क्वेश्चन नंबर इथं स्टेट द टाइप ऑफ इंटरफरन्स अँड एक्सप्लेन. इथं 19ला विंटर 19ला सेम क्वेश्चन रिपीट झालेला आहे. डिस्क्राईब द इफेक्ट ऑफ को चॅनल इंटरफरन्स, हाऊ इट अफेक्ट द सिस्टीम कॅपॅसिटी आणि सजेस्ट द मेथड टू मिनिमाइज. आता मेथड मी तुम्हाला सांगितल्या त्या लिहायच्या आहेत. आता तुम्ही इथं पाहू शकता हा क्वेश्चन समर विंटर 16ला समर 18ला आला, तोच क्वेश्चन समर 22ला आलाय 6 मार्कसाठी. आता 5 नंतर डिफाईन को चॅनल ऍडजेसंट. इथं दोन्ही डिफाईन करायचे 2 मार्क्ससाठी जस्ट. आता समर 14ला आलेला आहे 4 मार्कला नियर एंड फार अँड इंटरफरन्स. नियर फार इफेक्ट इथे डिस्क्राईब करायचा आहे तुम्हाला. याची मी थेअरी तुम्हाला म्हणजे मी तुम्हाला जस्ट तुमचा कन्सेप्ट क्लिअर करण्याचा प्रयत्न करते. ह्याची जर जास्त थेअरी पाहिजे असेल, जेव्हा आपल्याला 6 मार्कला क्वेश्चन येतो तेव्हा आपल्याला थेअरी जास्त लिहावी लागते. तर मी थेअरी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवर देईल. सध्या टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला एक्सपायर झालेली दाखवत असेल. जस्ट 22 जून नंतर तुमची ती लिंक ऍक्टिव्ह होईल आणि तुम्ही करू शकता जॉईन चॅनल माझं. डिफाईन अ को चॅनल. इथं पण सेम क्वेश्चन विंटर 24 चा रिझल्ट क्वेश्चन आहे. म्हणजे हे असे प्रश्न येत आहेत. आपण यातील आता तुम्ही त्या सिलेबसमध्ये पाहू शकता आपल्याकडे फक्त 3 टॉपिक होते. आपण 3 व्हिडिओत अख्खा चॅप्टर संपवणार आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये 2.1 पाहिलेला आहे आणि हा संपूर्ण होप तुम्हाला हा कळलेला पण असेल. याच्यामध्ये को चॅनल ऍडजेसंट मध्ये कधी कधी डिफरन्स सुद्धा विचारतात. तो डिफरन्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करेलच आणि तुम्ही इझिली सांगू पण शकता आता जर तुम्हाला पॅरामीटर्स दिले तरी. आणि आता पुढच्या व्हिडिओ 2.2 आणि 2.3 हा कव्हर करणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.